नमस्कार, आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल वर्षभर टिकणारा जेवताना तोंडी लावण्यास वापरला जाणारा खास असा पदार्थ बिबडी। महाराष्ट्रातील काही भागात हिला पेंडवडी असेही म्हणतात। रेसिपी सुरू करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। सर्वप्रथम आपण 3 वाट्या बाजरी व्यवस्थित निवडून घेतली आहे। ती एका कढईत कमी गॅसवर लाह्या फुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊ। अधूनमधून बाजरी हलवत राहा, म्हणजे सर्व बाजरी व्यवस्थित भाजली जाईल। आपण पाहू शकता लाह्या फुटायला चालू झाल्या। आपण बाजरी बाहेर काढून घेऊ। आता आपण अर्धी वाटी ज्वारी भाजून घेऊ। बाजरीसारखीच ज्वारी ही व्यवस्थित हलवून लाह्या फुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। ज्वारी फुटायला लागली आहे, ती आपण बाहेर काढून घेऊ। यानंतर आपण अर्धी वाटी मटकी ही बाजरी आणि ज्वारीप्रमाणे भाजून घेऊ। मटकीच्या बाजरी व ज्वारीप्रमाणे लाह्या होत नाहीत, त्यामुळे मटकी लाल होईपर्यंत परतून घेऊयात। आता आपण पाहू शकता मटकीला लाल रंग आला आहे। आपण एका भांड्यात मटकी काढून घेऊ। आता बाजरी, ज्वारी व मटकी थंड होऊन दिले आहे व दळून आणले आहे। आपण पाहू शकता हे आपण रवाळ दळून घेतले आहे। खूप बारीक दळू नका, नाहीतर बिबड्या थापताना त्रास होईल व व्यवस्थित चवीलाही लागणार नाही। यानंतर येथे आपण अर्धी वाटी तीळ घेतले आहेत। ते तव्यावर चांगले तडतडेपर्यंत भाजून घेऊयात। आपण पाहू शकता तीळ हे तडतडायला लागले आहेत व हलकासा रंगही बदलला आहे। आपण ते तव्यावरून काढून घेऊयात। आता आपण मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ घेऊन ओबडधोबड व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाटून घेऊ। जास्त बारीकही वाटू नका। आता आपण 15 ते 20 हिरव्या मिरच्या व मुठभर लसणाची पात चिरून घेऊ। येथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या व पात वापरू शकता। येथे मी मीडियम चवीसाठी एवढ्या वापरल्या आहेत। तुम्ही जर जास्त तिखट बिबड्या खात असाल तर आणखी मिरच्या व लसणाची पात वापरू शकता। आपल्या मिरच्या व लसणाची पात कापून झाली आहे, ती आता मिक्सरवर बारीक करून घेऊ। याबरोबर आपण अर्धी वाटी पाणी घेऊ, जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल। आपण वाटण एवढे बारीक करून घेऊ। आता आपण बिबडीचे पीठ मळून घेऊयात। यासाठी एका परातीत दळलेले पीठ घेऊ। त्यात वाटलेले तीळ, वाटलेले वाटण, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा ओवा चुरगळून टाकू व व्यवस्थित मळून घेऊ। गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊयात। हे पीठ आपण बाजरीच्या पिठाप्रमाणे मळणार आहोत। येथे मला पीठ मळण्यासाठी 3.5 वाट्या पाणी लागले आहे। येथे आता माझे पीठ मळून झाले आहे। आता आपण याच्या बिबड्या करून घेऊ। त्यासाठी हाताला आधी थोडेसे पाणी लावून घेऊ व पिठाचा छोटासा गोळा घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बिबडी थापून घेऊ। अशा प्रकारे आपल्या बिबड्या तयार आहेत। या आपण 2 ते 3 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवणार आहोत। त्यानंतर तुम्ही या भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता। तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।